आपण जर एखादं प्रोडक्ट विकत असू आणि आपलं ते प्रोडक्ट अट्रॅक्टिव्ह दिसावं असं वाटत असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्याला लागतात. नमस्कार, मी पूजा शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आता गौरी गणपती येत आहेत म्हणल्यावरती आपल्याला सजावटीसाठी बऱ्याच गोष्टी लागतात आणि त्यातल्या त्यात आपण दरवर्षी वेगवेगळं आणि युनिक काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे आणि ते गोंडे कसे बनवायचे हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी इंस्टावर यूट्यूबवर फोटोज अपलोड करत असते प्रोडक्टचे माझ्या, तर त्यासाठी मी हे मागवलेलं होतं आणि खरंच खूप छान वाटतात याच्यावरती फोटो जर आपण काढले आपल्या प्रोडक्टचे तर अजून अट्रॅक्टिव्ह वाटतं. त्याच्यासाठी मी हे मागवलेलं आहे. तर याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. प्रॉडक्ट खरंच खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास्त ते परचेस करू शकतो मिशोवरून. त्याचबरोबर दुसरं एक प्रोडक्ट मागवलेले आहे, त्याचेसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला. हे जे बेल तुम्ही बघताय मीडियम साईजचे मागवलेले आहेत आणि त्याच्यापासूनच आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला जे गोंडे दाखवले ते बनवायचे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बनवायलासुद्धा खरंच खूप सोपे आहेत आणि कमी वेळ लागतो बनवायला. तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कलरचे वुलन लागणार आहे. तर प्रोसेस एकदा बघून घ्या. प्लेट घ्यायची आहे आपल्याला, जेवढी उंची ठेवायची आहे गोंड्याची तेवढे साईजची प्लेट घ्यायची आहे. मोठे गोंडे करायचे असतील तर मोठी प्लेट घेऊ शकता तुम्ही. या पद्धतीनं 4-5 पिळे घ्यायचे आहेत आणि जिथं सुरुवात केली आहे तिथून कट करून घ्यायचं आहे. तिथून कट केल्यानंतर एक गाठ बांधली तरी चालेल तुम्ही आणि त्या प्लेटमधून आपल्याला हा बंच पूर्ण बाहेर काढायचा आहे. आपल्या चॅनलवरती वुलन मॅट रांगोळीचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. अगदी डिटेल व्हिडिओ आहेत. सो एकदा नक्की चेक करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच वेगवेगळ्या क्राफ्टसाठी. सो असं या पद्धतीनं बघा आता बांधून घ्यायचं आहे आणि एक आपल्याला मोठी रशी घ्यायची आहे त्याचीच वुलनची, त्यानीसुद्धा गाठ बांधून घ्यायची आहे. मला हे कसं बनवलेलं आहे हे कळण्यासाठी अगदी हळूवारपणे मी दाखवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळून जाईल. तर ज्या ठिकाणी आपण रस्सी बांधलेली आहे त्याच्या बरोबर समोरची बाजू आपल्याला पूर्ण कट करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे ताणून घ्या व्यवस्थित आणि मग मधोमध व्यवस्थित कट करा. वुलन कट करताना बरोबर मधून कापा, म्हणजे आपले गोंडे जे आहेत ते खालून एकसारखे आणि झुपकेदार दिसतील. त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. तर ज्या ठिकाणी हँगिंगसाठी आपण दोरी मोठी बांधलेली आहे ना, त्याच्या वरच्या बाजूने आपल्याला ही बेल अडकवायची आहे. जसं की आपण दोरा सुईमध्ये ओवतो ना, त्याच पद्धतीनं आपल्याला ही बेल ओवायची आहे त्याच्यामध्ये आणि फिक्स करून घ्यायची आहे. आता आपण जर या गोष्टी व्हिडिओमध्ये वगैरे किंवा कुठं बघितलं तर असं वाटतं की किती अवघड असेल, पण तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कळलं असेल की अगदी 1 ते 2 मिनिटाचं काम आहे हे एक गोंडा बनवण्याचं आणि प्रॉफिट पण याच्यामध्ये जास्त आहे. तर नक्की या गणपतीला तुम्ही हे ट्राय करा. असे मीडियम साईजचे गोंडे तुम्ही एक पेअर जवळजवळ 80 ते 100 रुपयाला विकू शकता. एक गोंडा बनवण्यासाठी खर्च बघा, एक बेल 5 ते 7 रुपयाला भेटते आणि वुलन एका गोंड्यासाठी साधारण 20 रुपयाची आपण धरूया, म्हणजे जवळजवळ 25 ते 30 रुपयेमध्ये एक आपल्याला गोंडा बनवून तयार होतो. आपण तो सहजपणे एक गोंडा 40 ते 50 रुपयाला विकू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.